हम लड़ेंगे चोरों से, कोण मत्ता देणार नाही, अरे कोण मत्ता देणार नाही, अरे गली गली में चोर है, गली गली में चोर है, अडाणी 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 मोदी 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 राहुल गांधी संघर्ष करो, एमएसपी कर्मचारी संघर्ष करो, एमएसपी कर्मचारी संघर्ष करो, आणि काँग्रेसचा एक चुकीचा, अरे महिला काँग्रेस आगे बढ़ो, अरे युवक काँग्रेस इधर आओ, अरे मोदी सरकार या सरकार से आगे बढ़ो, अरे सुनीता शेट्टी संघर्ष करो, महिला काँग्रेसचा, युवक काँग्रेसचा, एनएसयूआय काँग्रेसचा, महिला काँग्रेसचा, सेवा दलाचा, सेवा दल काँग्रेसचा, सेवा दल काँग्रेसचा, आदिवासी काँग्रेसचा, ओबीसी काँग्रेसचा, ओबीसी अनुसूचित जाती काँग्रेसचा, अनुसूचित जाती काँग्रेसचा, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, अरे जय 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 भीम, जय 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 भीम, अरे जय 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 भीम, जय 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 भीम, या देशामधील जनतेची गळचेपी सुरू आहे, विविध प्रकारच्या घटकांची गळचेपी सुरू आहे। मग तुम्ही बघाल शेतकरी बेहाल आहेत, पत्रकारांची गळचेपी सुरू आहे, आणि आता नवीन प्रयोग म्हणून यांनी एमएससीबीचं खाजगीकरण आणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। तुम्ही बघाल त्यांचे आमदार कॅन्टीनमध्ये, एमएलए कॅन्टीनमध्ये कॅन्टीनवाल्याला मारतात, टॉवेल आणि चड्डी गँग याच्यावरती फिरतात। त्याच सरकारने हे खाजगीकरण आणलेलं आहे। एमएससीबीचे 1 लाख कर्मचारी यामुळे बेघर होणार आहेत, बेरोजगार होणार आहेत। तसंच ठाणेकर जनतेला अडाणीची मीटर आणि अडाणीचा कारभार हातात घ्यावा लागणार आहे। अडाणी हा एमएससीबीचा कारभार हातात घेणार आहे। पुढे जाऊन फक्त ठाणेकर जनतेवरतीच नव्हे तर या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्गावरती सुद्धा अन्याय होणार आहे। अडाणी हवाच्या सव्वा बिलं देणार आहे। ह्या महाराष्ट्राचं गुजरातीकरण करायला हे सरकार निघालेलं आहे। ठाणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडायचा यांचा हा कुटील डाव आहे। ही दोन जी माकडं आहेत, गुजराती माकडं, अमित शहा आणि मोदी यांनी हा संपूर्ण देश या इतर 2 गुजराती माकडांना विकायला काढलेला आहे, ज्यांचं नाव अंबानी आणि अडाणी आहे। आणि आमची 3 माकडं महाराष्ट्रातली सरकार जे चालवत आहेत ती यांच्या मागे फरफटत चालली आहे। याचा निषेध म्हणून आणि एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना एक पाठिंबा म्हणून एमएससीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही ठाणे काँग्रेस आंदोलन करतोय। चले जाओ आणि गो बॅक सायमन, गो बॅक अडाणी याची घोषणा आम्ही दिलेली आहे। हे आंदोलन आम्ही घेऊन संपूर्ण ठाणेभर जाणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये एमएससीबीच्या विरोधात, आपलं खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही सह्यांची मोहीम राबवणार आहोत। प्रत्येक गोष्टीचं कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत। महावितरण ही सरकारी कंपनी आहे, त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे। परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही। आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्र्यामध्ये असेल, भिवंडीमध्ये असेल, ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे, टोरंटच्या माध्यमातून झालं असेल, अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे, अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर्स उभे केले जात आहेत आणि भरमसाठ दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये। आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर, की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलं मीटर बसवायचे, बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे, परंतु नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्याचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत। त्यामुळे जे एमएससीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रीपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे।